ही पहा घरच्या दुधाचा खवा बनवलेला आहे. तर हा घट्ट असल्यामुळे आम्ही त्याला पुरणाच्या चाळणीतून काढला आणि अशा प्रकारे मोजून 4 कप खव्यासाठी आम्ही 1 कप हे मैदा यूज करतोय. तुम्हाला हवा असेल तर गव्हाचं पीठ पण यूज करू शकताय. असा मैदा थोडा थोडा मिक्स करून घ्या. हा असा आम्ही आता मळून घेतलेला आहे मैदा प्लस खवा आणि याचे आता आम्ही गोळे करून घेतो. पहा तर ह्याचे गोळे बनवून घेतोय. हे बघा, हा झाला गुलाबजामुनचा गोळा. अशा प्रकारे सर्व गोळे करून घेतो. आता इकडे राणी गोळे करते तोपर्यंत इकडे आई पाक करतात. पहा, जर तुमचा 5 कप खवा असेल ना तर 5 ते 6 कपाच्या साखरेचा पाक बनवायचा. पहा, इकडे चालू आहे आमची पाकाची तयारी. तोपर्यंत मी बनवते चहा. त्यात भिजलं एवढंच साखरेत पाणी वतायचं आणि हा आता होतो तयार पाक. पहा राणी किती सुपरफास्ट गोळे करते. बघा, राणी सुपरफास्टच गोळे करत आहे. चला आता एवढ्याचे मी गोळे बनवून घेते राहिलेल्याचे. आता मी बनवते गोळे. राणी एवढे काही फास्ट जमत नाही. घरच्या खव्याचे केल्यामुळे खूपच मऊसूत आणि मस्त बनत आहेत. पहा, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. दूध आटवून घरचा खवा तयार करून असे मस्त मस्त गुलाबजामुन बनवण्याचा. प्रकारे आता गोळे करून तयार झालेले आहेत. तोपर्यंत इकडे कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता तळून घेऊया. पहा, पाक तयार झालेला आहे. पहा, आता आपण हे गुलाबजाम मस्तपैकी तळून घेऊयात. आता हे तळताना एक ट्रिक वापरायची. जर हे खाली तुमचे चिटकत असतील ना तर असा हे चमचा घेऊन त्याला असं हलवायचं कढईने, अलगेट टच न करता. त्यामुळे ते खाली चिटकून करपणार नाहीत आणि सर्व बाजूनी व्यवस्थित तळून होतील. पहा, अशा प्रकारे. आणि तुम्हाला जसा कलर हवा आहे तशा प्रकारे तुम्ही तळून घ्या. कोणाकोणाला असे ऑरेंजच आवडतात, तर आम्हाला असे पहा थोडंसं अगदी कलर आलेला आवडतो. हां, आणि आता असे झाले की मंद आचेवरती तुम्ही असे काढून घेऊ शकता. वा, मस्त स्मेल येतोय. घरचा खावा तो घरचाच खावा. तर झटपट बनवा खावा आणि पटपट बनवा गुलाबजाम आणि नक्की कमेंट करून सांगा तुमचे कसे झाले ते. अशा प्रकारे आपण आता सर्व तळून घेऊयात. ही ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा, तर तुमचे एका साईडला बसून कढईला चिटकून बसून करपून जाणार नाहीत. 1 टेबलस्पून घेऊन हलवायचे. आता हे सर्व होत आहे. तोपर्यंत पहा, इकडे हा पाक आपण थंड करून घेऊयात. पाण्यात ठेवलाय आम्ही. विलायची पूड वगैरे मारून मस्तपणे बनवलंय. विलायची पूड टाकून घ्या म्हणजे मस्त सुगंध येतो पाकाला. आणि थंड पाण्यात घेतला की तो लवकर थंड होईल. गरम पाकात हे तळलेले गरम गुलाबजाम नाही टाकायचे. घेऊन आलाय ट्रॅक्टरमध्ये गुलाबजाम भरून नेणार आहे ना. काय हे काय बनवलंय? हा, गुलाबजाम भरून न्यायचं ह्या ट्रॅक्टरमध्ये, हो ना. अजून तयार नाही झालं. तयार झाल्यावर या. बाय. हा, जा. पहा, आता हे तळलेले गुलाबजाम या पाकात टाकले. पहा, मस्त आपले रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत.
लगेचच अर्ध्या तासात तुम्ही याला खाऊ शकता. अगदी खुसखुशीत रसरशीत असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत.